50 हजार मराठे आले म्हणजे मोठा तीर मारला का म्हणणाऱ्या हाकेंना हा समुद्र दाखवा। शिंदे आणि अजित पवारांचे गोडवे अर्थ समजून घ्या। गोड गोड बोलतात आपल्याकडून वळवण्यासाठी, कुठूनही घुसा पण मुंबईत दिसा। जरांगेंनी आधीच डोकं लावलं होतं म्हणून सरकारची पळापळ सुरू। गोड बोलून लंका लुटणार, जरांगे मुंडी हलवतात म्हणजे शांतीत क्रांती केली जाणार। मराठा आमदार खासदार कुठूनही घुसा पण जरांगेंच्या आंदोलनात दिसा, तुमच्याशिवाय विजय शक्य नाही। नेमकं घडलंय काय? आज सकाळपासून आझाद मैदानावर मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू झाल्यानंतर किती मराठा आमदार आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्यासहित पोहोचतायत असा प्रश्न तयार झालाय। मनोज जरांगेंच्या भेटीसाठी आलेले आमदार कोण, खासदार कोण यावरती मराठा समाज महाराष्ट्रातून डोळा लावून बसलेला आहे। सर्वात अगोदर सकाळी सकाळी बीडमधून आमदार प्रकाश सोळंके आणि संदीप क्षीरसागर या दोघांनी मनोज जरांगेंची भेट घेतली। हे ते दोन आमदार आहेत ज्यांच्या वेळी मागच्या मराठा आंदोलनाच्या विषयामध्ये जाळपोळ आणि दगडफेक या आमदारांच्या घरावर झाली होती। मात्र जाळपोळ आणि दगडफेक करणारे आंदोलनकर्ते हे मराठा नव्हतेच, ते राजकारण होतं हे त्यावेळीही संदीप क्षीरसागर आणि प्रकाश सोळंके यांनी क्लिअर केलं होतं। आज सर्वात अगोदर संदीप क्षीरसागर आणि प्रकाश सोळंके यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली। त्यांच्यानंतर विजयसिंह पंडित गेवराईचे आमदार मनोज जरांगेंच्या भेटीला पोहोचलेत। त्यांनीही आंदोलनस्थळी मुंबईमध्ये जाऊन मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय। तिकडे दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे हे सुद्धा मनोज जरांगेंच्या भेटीसाठी मुंबईमध्ये दाखल होत आहेत। बजरंग बाप्पा सोनवणे आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे सुद्धा मनोज जरांगेंची मुंबईमध्ये जाऊन भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे। एकंदरीतच आमदार खासदार मनोज जरांगेंकडे निघतायत। मात्र उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे यांच्यासह अन्य मराठा आमदार खासदार नेमकं कुठे आहेत असा प्रश्न तयार झालेला आहे। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला यश देणं हे एकट्या मनोज जरांगेंच्याही हातात नाहीये, त्यासाठी सत्तेमध्ये बसवलेले मराठा आमदार आणि खासदार लागणारच आहे। दनादन बाका वाजवा, हवं तर इमर्जन्सी अधिवेशन घ्या, मात्र मनोज जरांगेंच्या आंदोलनावरती आता ठाम भूमिका घ्या अशी जी मागणी प्रकाश सोळंके यांनी केली आहे, अगदी त्याच मागणीला धरून पुढे गेलं पाहिजे। पुढे जाऊन आता पुन्हा एकदा ओबीसी नेते म्हणून लक्ष्मण हाके समोर आले। लक्ष्मण हाके म्हणतायत तिकडे मुंबईमध्ये मनोज जरांगेंसाठी रेड कार्पेट टाकलं जातंय। ओबीसींच्या आरक्षणात मनोज जरांगेंना घातलं गेलेलं आहे। आपण झोपलो आहोत का? आता आपल्याला सुद्धा रस्त्यावर उतरावं लागणार आहे। परंतु लक्ष्मण हाके बोलता बोलता म्हटले की 50 हजार मराठे तिकडे गेले म्हणजे फार मोठा तीर मारला का? त्याच लक्ष्मण हाकेंना आता मराठा समाज हा प्रत्युत्तर म्हणून सांगतोय की एकदा तुम्ही या महासागरावर नजर टाका आणि तुम्ही मोजून दाखवा की हे 50 हजार मराठे आहेत की लाखोंच्या संख्येने मराठे। आझाद मैदानावरती फक्त 5000 आंदोलकांना परवानगी दिली म्हणून मनोज जरांगेंनी सांगितलं की बाकीच्यांनी तुम्ही घरी जा, आता पुढे जेव्हा तुमची गरज लागेल तेव्हा तुम्हाला बोलवलं जाणार आहे। हे गोष्ट लक्षात घ्या म्हणून मनोज जरांगेंसोबत गेलेला मराठा मुंबईमध्ये एक गठ्ठा दाखवता आलेला नाहीये। अजूनही कित्येक मराठा हा रस्त्यावर आहे, ठिकठिकाणी थांबलेला आहे। आझाद मैदानामध्ये स्वयंपाकास परवानगी नाकारली गेली, लोक त्यांच्या गाड्यांमध्ये स्वयंपाक बनवताना दिसून येत आहेत। रोहित पवारांनी सकाळीच आरोप केला की गृह खात्यानं असा अलिखित नियम काढलेला आहे की काय की आंदोलनकर्त्यांसाठी खाऊ गल्ल्या बंद ठेवा म्हणून। अनेक प्रश्न जे आहेत ते तयार झालेले आहेत। मनोज जरांगेंसोबत मुंबईत पोहोचलेले आंदोलनकर्ते चिडलेले आहेत, कारण ज्या ठिकाणी एवढं मोठं आंदोलन होणार आहे त्या आझाद मैदानावर कुठल्याही प्रकारची स्वच्छता नाहीये, सगळीकडे चिखल झालेला आहे। जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर ते आंदोलन होणार आहे याची पूर्व माहिती सरकारला होती तर मुद्दाम म्हणून मराठ्यांना वेठीस धरण्यासाठी आझाद मैदानाची ही अवस्था केलेली आहे का असा प्रश्न तयार होतो। मुंबईमध्ये पाऊस कोसळतोय मान्य, मात्र हीच जर एखाद्या नेत्याची सभा असती, जर नरेंद्र मोदीच आझाद मैदानावर येणार असते तर तुम्ही अशा पद्धतीचं मैदान ठेवलं असतं का असा सवाल सुद्धा मराठ्यांचा आहे। दुसरीकडे ज्या ठिकाणी पोलीस मराठ्यांना अडवतायत, एका जरी मराठ्याला अडवलं तरी सुद्धा अख्खा घोळका हा पोलिसांभोवती तयार होतोय। पोलिसही विसरून जात आहेत की नेमके आम्ही या आंदोलनकर्त्याला का अडवलं होतं। आत्ताचा सुद्धा एक व्हिडिओ समोर आलेला आहे जिथे मराठा आंदोलनकर्ते ऐकत नाहीयेत, तिथे पोलीस थेट मनोज जरांगेंना व्हिडिओ कॉल लावून त्यांचं तरी ऐका असं सांगताना दिसून येत आहेत। मराठ्यांची हाल मुंबईमध्ये होती आणि सरकार मात्र पायावर पाय घडी टाकून बसलेला आहे का असा प्रश्न या निमित्तानं तयार झालेला आहे।
सध्याच्या घडीला मराठा आमदार आणि खासदारांची भूमिका महत्त्वाची असणार आहे। कुठल्याही परिस्थितीत जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तुम्हाला ही लढाई रस्त्यावर उतरून लढावीच लागणार आहे, हे लक्षात घेण्यासारखं आहे। अजित पवार आणि एकनाथ शिंदेंबाबत मनोज जरांगेंचा सॉफ्ट कॉर्नर का असा प्रश्न तयार झालेला असतानाच याबाबतही काही माहिती समोर येते। गोड गोड बोलूनच यांच्याकडून आरक्षण घ्यावं लागणार आहे। सगळ्याच मराठ्यांना अंगावर घेऊन जमणार नाही, विशेषतः पुढाऱ्यांना। अजित पवार मराठा आहेत, एकनाथ शिंदे मराठा आहेत, त्यांच्या सोबत असणारे पक्षामध्ये असणारे सुद्धा सर्वाधिक मराठा आमदार आणि खासदार आहे। सत्ताधाऱ्यांमधून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचेच आमदार जास्तीचे आहेत की ज्यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। त्यामुळे गोड बोलून केसाचा गळा कापण्यापेक्षा यांच्यासोबतच गोडगोड बोलून लंका लुटायची हा गनिमी कावा सध्या मनोज जरांगे आखतायत असं दिसून येत आहे। या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहताय कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र।